विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे पंढरपूर येथील मुक्कामानंतर शेगावकडे प्रस्थान झाले आहे। आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासाला निघालेली श्रींची पायदळ वारी मंगळवारी दुपारी सुमारे 2 वाजता मराठवाड्याची हद्द ओलांडून बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा परिसरात दाखल झाली। श्रींच्या पालखीचे बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होताच बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी भावपूर्ण स्वागत केले। यावेळी पोलीस अधीक्षक तांबे यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले। गण गण गणात बोते जय गजाननच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ, मृदुंग आणि मुखी श्रींचे नामस्मरण अशा भक्तिमय वातावरणात पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। भाविकही या भक्तिमय सोहळ्यात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। श्री संत गजानन महाराजांची ही पायदळ वारी यंदा 57व्या वर्षात पदार्पण करत आहे। शेगाव ते पंढरपूर हा सुमारे 725 किलोमीटरचा प्रवास, तर पंढरपूर ते शेगाव परतीचा प्रवास सुमारे 550 किलोमीटरचा आहे। या मार्गावर विविध ठिकाणी दिंडीचे भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे। बुलढाणा शहरात पालखी दाखल होताच जिजामाता नगर परिसरात भाविकांनी रांगोळी काढून तसेच फुलांची उधळण करत श्रींच्या पालखीचे स्वागत केले। यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पा पोलीस अधीक्षक गायकवाड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार हेमंत ठाकरे, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। दरम्यान ऑगस्ट 12 रोजी लोणार तालुक्यातील बीबी येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम असणार असून वसंतराव नाईक विद्यालय, बीबी येथे पालखीचा मुक्काम होणार आहे। गण गण गणात बोतेच्या जयघोषात सुरू असलेल्या या पवित्र पालखी सोहळ्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी श्री शीलवंत इंगळे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज बुलढाणा।